पुराय मित्रांनो, न्यू व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. एक्झाम फॉर्म भरून झाल्यानंतर काय परत कॉलेजकडे बघितलंच नव्हतं. आता म्हणलं व्हायचं जायला लागते कॉलेजला. मग कॉलेजला आलो तर नेहमीप्रमाणे आपल्याला कॉलेजला यायला उशीर झाला होता. मग काय सम्राट म्हणला व्हायचं लिफ्टनं जाऊ. बरं म्हणलं ठीक आहे. लिफ्टनं आलो. वर 3rd फ्लोअरला आमचं प्रॅक्टिकल होतं. तिथं काय आम्ही दोघं होतो. तेवढी प्रॅक्टिकलची प्रेझेंट लावली. इथं 3rd इयरची मेंबर बसलेली. ही बघू शकता तुम्ही. नवीन पार्किंग आपल्या कॉलेजमध्ये केलेलं आहे. मग काय इथं सम्राटचा डबा आणायला जायचं होतं. मग सुशांत भावाची गाडी घेतली ना आम्ही आलो चावऱ्यात. तिथं सम्राटच्या मामाचं स्पर्धा परीक्षेचं केंद्र आहे. इथं मग सम्राटनं डबा घेतला. मग आम्ही आपलं परत गाडी घेतली ना आलो कॉलेजमध्ये आलो तर काय मॅडम पेपर दाखवत होते. पेपरात पास झालतो बरं का. मग काय परत आलो खाली ग्राउंड फ्लोअरला. मग ग्राउंड फ्लोअरचं झालं की परत मला टिप लागली होती की वुमन्स डे निमित्त रांगोळी स्पर्धा आहेत. मग म्हटलं कुठल्या फ्लोअरला आहेत बघावं. मग परत माहिती काढत आलो तर 3rd फ्लोअरला रांगोळीच्या स्पर्धा होत्या. तर वर आलो तर रांगोळ्या काढायला चालल्या होत्या नुकत्याच. म्हटलं वाईज बघूया कुणाचं कसं काय मस्त म्हणजे रांगोळ्या अशा काढल्या होत्या की प्रत्येकाने वुमन्सचं बद्दल महिला दिनानिमित्त काहीतरी संदेश देता येईल असं सर्व रांगोळ्यातून प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त रांगोळ्या काढलेल्या आहेत. तुम्हाला यातली कुठली रांगोळी आवडली ती आवर्जून कमेंटमध्ये सांगा. आता भाऊन कॉलेज सुटले. आपल्या कॉलेजमध्ये कॉलेज सुटल्यानंतर दररोज बलिदान मास असते. तर बलिदान मास झालं. आता मग काय म्हटलं चला रूमवर निघालो होतो. मग परत दुसऱ्या दिवशी विषय असा की काय कॉलेजला जाऊशी वाटत नव्हतं. वाईज एडिटिंगचं काम पण होतं. बरं म्हटलं राहू द्या मग जायचं. मग काय आता वाईज जेवलो होतो. मग इथं आलो तर ह्या म्हातारं दिसत असेल तुम्हाला. ती म्हटली वाईज माझा फोन नाव लागाना झालाय. काय विषय झालाय बघ. बरं म्हटलं द्या इकडं. मग त्यांनी फोन दिला. वाईज एरोप्लेन मोडला टाकला. एकदा काढला आणि झाला चालू. म्हातारं झालं खुश. बरं म्हटलं चला. मग तिथनं पुढं आलो. इकडं बघू शकता तुम्ही. आता सराई बिराई चालू आहे माणसांची. त्यामुळे इकडं ऊस कसा दिसतोय भावांनो. टॉपमध्ये कोल्हापूर म्हणलं की नुसत्या ऊसाच्या पट्ट्याच आहे तिकडे. मग तिथनं वाईज पुढं आलो तर इथं गहू काढलेला आहे बघू शकता तुम्ही. मग तिथनं वाईज चालत पुढं आलो तर इथं घराचं काम चाललं होतं. तिथनं मग दुपारनं विषय काय झाला. मित्राची गाडी झाली ती पंक्चर. मित्राला बाहेर जायचं होतं सागर. मग तो म्हणला वाईज भावा तेवढं पंक्चर काढून आण. बरं म्हणलं ठीक आहे. मग काय गाडी वाईज चालवत आणलेली. परत आला कटा ढकलून मग म्हटलं वाईज बसावं. मग गाडी बसलो पुढं टाकीव आणि मग आलो इथं पंक्चरच्या इथं चावऱ्याच्या इथं. तर काही दुकान उघडलंच नव्हतं. मग त्यांना फोन केला त्यांनी काय उचललं नाही. तेवढ्यात मग ती दादा आले. त्यांनी काय मग लुटून काढले की केली पंक्चर काढायला सुरुवात. पंक्चर काढाय खेळा बघू शकता तुम्ही. एवढा मोठा खेळा गावला त्या पंक्चरमध्ये काय सांगायचं. परत ती म्हाताऱ्यामध्येच आलं. म्हणले मला शीट बसवून द्या. आमचा राहिला पंक्चर बाजूला. म्हाताऱ्यानं मध्येच ती शीट बसवून घेतली. परत मग आमचा पंक्चर काढायला सुरुवात केली. मग टॉपमध्ये गाडीचा टायर बसवला. पंक्चर काढला. मग काय आलो घेऊन. मग परत दुसऱ्या दिवशी असा विषय असतो. आता काल गेलो नव्हतो कॉलेजला. त्यामुळं आज पण कॉलेजला काय जाऊशी वाटत नव्हतं. मग काय परत दुसऱ्या दिवशी काय गेलोच नाही कॉलेजला. आता परत म्हटलं आता जेवण केलं तर म्हटलं फिरून यावं. तेवढ्यात म्हटलं हा विषय काय मांडव घातलाय. आबीला विचारलं तर आबी म्हटलं अरे ती गोंधळ आहे संध्याकाळनं. म्हटलं गाडीचा काय विषय करतोय. म्हटलं अरे तिथं अडचण यायला लागली म्हणून लावतोय. मग काय आबीनं गाडी लावली. मग तिथनं वाईज पुढं गेलो. बघितलं तर कबूतर चारा खात होतं. कबूतर मस्तपैकी तिथनं पुढं आलो. म्हटलं वाईज तुम्हाला बॅक साईडनं माळावनं कॉलेज कसं दिसतंय दाखवूया. कसं दिसतंय भावांना. मग तिथनं वाईज पुढं आलो. इकडे ऊस बीस कसा आहे. इकडे ऊसाला पाणी ठिबक केलं तर मस्तपैकी ठिबक सिंचन. मग काय इथं मला म्हटलं व्ह्यू दाखवूया. कसा आहे विषय टॉपचा विषय. मग तिथनं पुढं आलो. कसं आहे चंदन. विषय नाही पुष्पामधलं चंदन आहे. मग तिथनं पुढं आलो. आता तुम्हाला सांगतो कोल्हापूर म्हटलं की कोल्हापूर भागात हे तुम्ही बघत असाल तर हे शेणकूट आहेत. ही शेणकूट ही काय करते ती उन्हाळ्यात दररोज एका टप्प्याचे जेवढं होतील तेवढं ती काय करतात ती शेणकुटं तयार करतात ताज्या शेणाचं. आणि ती काय करतात वाळवतात ती. आणि वाळवून काय करतात असं ढीग लावून ठेवतात. आणि परत पावसाळ्यात हे जे यूज करते ती हे बाबा जळणासाठी. पावसाळ्यात मग त्यांना जळ नसते तिकडच्या भागात. त्यामुळे ह्याचा यूज केला जातो. मग तिथनं परत संध्याकाळनं व्हायचं सम्राट आलता. मग म्हटलं चला देवात जाऊ. इथं आलो बघितलं तरी पोरं खेळत होती बॅट बॉल. मग दुसऱ्या दिवशी परत कॉलेजला निघालो होतो. तेवढ्या तिथं व्हायचं सम्राटला जॉर्स काढायची होती. मग तो गेलता इथं सुमित दादाच्या नेट कॅफेत. मग तिथनं परत काय आलो कॉलेजमध्ये आलो. परत आलो लायब्ररीत आलो तर काय कोणच नव्हतं. परत तिथलं रजिस्ट्रेशनला सही करायला लागते. तिथं मग सही केली.
प्रेझेंटी लावायसाठी वर आलतो तेवढ्यात बघितलं तर हे म्हटलं हो काय विषय. मग परत समजलं की क्वांटम इव्हेंट आहे, त्याचं ते सर्वांना सांगायला लागले ती रजिस्ट्रेशन करा म्हणून. तिथनं मग परत काय आपलं महत्त्वाचं काम म्हणजे आलो की जेवाय. कसं आहे वातावरण, सगळी जेवाय बसली होती. मग परत जेवून आलो, परत बघतोय तर हो काय विषय म्हटलं. महाराष्ट्र शासनाची काहीतरी स्कीम होती इथं, त्यांनी बॅनर लावलं होतं टॉपमध्ये. मग तिथनं परत आपलं म्हटलं चला घरला जायचं आज, त्यामुळं लवकरच आपलं जेवून झोप आली ती. म्हटलं जाऊन रूमवर जाऊन झोपावं. मग काय परत आपलं निघालो, सगळ्या बस लावल्या होत्या. तिथनं गेटमधनं आपलं गेलो डायरेक्ट. मग परत घरी जाणार होतो. मग आलो वाटरला आलो की मस्तपैकी हे गाडी बघू शकता. गाडी आपल्याला भेटली टॉपमध्ये, 4:30ला भेटली गाडी. 4:30ला गाडी भेटली की नाही, गाड्यानं 3 तास लावलं बरं का मला यायला. परत ही ट्रॅक्टर बघू शकता. आता ऊस वाहतूक संपलेली आहे, त्यामुळं आपापल्या घरी निघालेली आहेत ऊस तोडीवाली. मग तिथनं परत आलो पुढं आलो. म्हणलं सातारा कंदी पेढं तुम्हाला दाखवूया. कसा विषय वाडेकर बंधूंचा, लय मोठं मार्केट आहे इथं. पुढं आलो की नाही तुम्ही बघू शकता कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं. तिथनं पुढं आलं की नाही गौरीशंकर लागते. कसा विषय भावांनो, मोठं कॉलेज आहे इथनं. मग काय परत आलो गावात आलो तर आज होळी होती. होळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला 2 होळी सांगणार आहे. होळीच्या पवित्र अग्नीमध्ये दुःख चिंता जळून जावो, गोड पुरणपोळीसारखा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो. होळीनिमित्त सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तरी आता तुम्हाला कशा प्रकारे साजरी केली तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे. भावना आत्ताच तुम्ही बघितलं असेल होळी आमच्या इथं अशा प्रकारे साजरी केली जाते. तरी आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.